शिकवण्याचं काम थांबलं नाही पाहिजे आणि त्याचे शिकलं तरच मग शैक्षणिक गुणवत्ता वाढायला आपली आपण वर्गामध्ये चमकल आपल्याला सगळंच येईल. पहिलीची विद्यार्थी खास करून तुम्ही गावाकडे गेल्यानंतर आता बघा आपल्याकडे सुंदर अशी इमारत झाली, सगळ्या सोयी सुविधा झाल्या, जे काही त्रुटी होत्या ते पूर्ण झाल्या. त्यामुळं विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझी सूचना आहे की आपण लवकरात लवकर गावाकडे गेल्याच्या नंतर अधीक्षक सर, दर्शनार सर, निंगोले मॅडमचे नंबर द्यायचे येऊन आणि त्यांना विचारायचं सर उद्या येऊ का परवा येऊ, उद्याच यायचं का कसं यायचं की त्यांच्याच याच्यानं मी लवकरात लवकर वापस करतो. जास्त दिवस तिकडे गावाकडे राहायचं नाही. आज शाळेचा पहिला दिवस ओपनिंगचा होता म्हणून हे प्रवेशोत्सवाचं स्वागत केलं. तुम्ही म्हणसाल नाही तर हे काय गेल्या वर्षी झाला आहे प्रवेशोत्सव. गुरुले सर आणि दुसरे एक सर आले होते धार्मिक पद्धत. गेल्या वर्षी आपण हा कार्यक्रम घेतला. काही मुलं होती त्याला माहिती होता, सुपीक होता, त्याच्या शेळकी होता. हा कार्यक्रम आपण दरवर्षीच घेतो. आता उद्यापासून नेहमीच आपली शाळा सुरू होणार आहे. तुम्हाला भूका लागल्या मला माहिती आहे, जाणीव आहे, पण याच्यात आता एक सत्कार, छोटासा एक सत्कार राहिला. 10वीचा निकाल गेल्या वर्षी 100% होता, यावर्षी 92% निकाल आहे. 34 पैकी 31 विद्यार्थी पास झाले. ही गुणवत्ता का वाढली माहिती काय? आपल्या सर्व शिक्षक मंडळीमुळं आणि विद्यार्थ्यांमुळे वाढली. सेंटर कडक होतं, सेंटरवर काही जमलं नाही. एक कॉपी मुक्त अभियान होतं, विद्यार्थ्याच्या मनाचे मार्फत ते सगळे. कुठेही तुम्हाला कोणतीही गुंजाईश नव्हती, काही चान्स नव्हता का कॉप्या करण्याचा. 2दा तर तपासणी झाली विद्यार्थ्यांची. त्यामध्ये आपला योगेश खुपसे, पवन वाकोडे आणि अविनाश शिंदे, अनिकेत शिंदे 3 जण आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपल्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करून आणि कार्यक्रम संपला. तुम्ही नंतर कुठे खाऊन आम्हाला भेटून जायचं, असं जायचं नाही. कोणीही जायचं नाही. ज्याला राहायचं त्यानं मला सांगायचं, त्यांची यादी बनवावं लागते आपल्याला. आलं का लक्षात? तर या तिघांनी समोर यायची आणि पवन आणि योगेश या तिघांचा सत्कार